श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे कारे दुरावा। पाऊस टपटप खिडकीवर पडत होता। उन्हाळ्याच्या अखेरच्या आठवड्यातल्या या अचानक आलेल्या पावसात एक प्रकारची शांतता होती, पण त्या शांततेतही तिच्या मनात असंख्य आवाज धावत होते। मुक्ता खिडकीतून बाहेर पाहत होती। समोरच्या झाडाच्या फांदीवर एक पक्षी थरथरत थांबलेला होता। त्याच्या पंखात भिजलेली थरथर होती आणि तिच्या डोळ्यातही। ती स्वतःला थांबवत होती, रडायचं नाही असं मनाला समजावत होती, पण अश्रू तिला काहीच थांबवता येत नाही हे तिला आता उमगलेलं होतं। तिचा नवरा जयदीप अलीकडं फारच शांत झाला होता। तो घरी वेळेवर यायचाच नाही। आल्यावरही फोनवर, लॅपटॉपवर किंवा गप्प बसून पूर्वी असलेलं सहज हास्य, ती थोडीफार छेडछाड, जेवताना केलेली हलकीशी मस्करी, हे सगळं हरवलं होतं। लग्नाला 3 वर्ष झाली होती। सुरुवातीची 1-2 वर्ष त्यांचं नातं बहारत होतं। प्रेम होतं, संवाद होता, एकमेकांचा हात घट्ट पकडलेला होता। पण मग अचानक कुठून तरी दुरावा वाढायला लागला होता। कोणताही मोठा वाद नाही, भांडणही नाही, पण नातं थोडं थोडं कुरतडत जात होतं। जसं काहीतरी अदृश्य कीटक तुमच्या घरातल्या फर्निचरला आतून पोखरतं। दिसत काही नाही, पण आतली खोबरं स्पष्ट जाणवते। सांग ना, काहीतरी बोल। त्या रात्री जेवणाच्या टेबलावर मुक्ता थांबून म्हणाली, तुला भाजी आवडली का? ती विचारत होती। जयदीपने मान हलवली। शब्द नाही, केवळ मान हलवली। आज दिवसभर काय झालं? पुन्हा तिने प्रयत्न केला। जॉबचं प्रेशर आहे, कंटाळा आलाय, एवढंच बोलून तो उठून गेला। मुक्ता त्याच्या पाठमोऱ्या चालीकडे बघत राहिली। तिच्या डोळ्यात परत एकदा न दिसणारं पाणी साठायला लागलं। ती स्वतःलाच विचारत होती, मी चूक करते का? मी त्याला गुदमरवते का? की मी फक्त त्याच्या आयुष्याचा एक ड्युटी पार्ट बनले? घरात जयदीपची आई सुनंदा देवी यांची छाया मोठी होती। त्या नेहमीच माझ्या काळात असं नव्हतं हे सांगायला विसरत नसत, आणि मुक्ताच्या प्रत्येक कृतीत त्यांना सुधारणा करायला काहीतरी कारण सापडायचं। सकाळी उशिरा उठतेस, स्वयंपाकात मीठच जास्त, आणि हो, सून म्हणून काही जबाबदाऱ्या असतात, हे आणि असंख्य वाक्य मुक्ताच्या कानात घुमायची, पण मुक्ता बोलायची नाही। तिच्या आईने लग्नाआधीच एक गोष्ट बजावली होती, संसार टिकवायचा असतो ग बाई, जिंकायचा नाही। ती त्या नियमावर ठाम राहिली होती। त्या रात्री तिने आपल्या लहान भावाला माधवला फोन लावला। काय ग दीदी, एवढ्या रात्री? माधवने हसत विचारलं। काही नाही रे, बोलावंसं वाटलं। सांग ना, काय झालंय? थोडा वेळ ती शांत होती, मग म्हणाली, कधी कधी वाटतं की माझं अस्तित्वच मिटून जातंय या घरात। कोणालाही काही फरक पडत नाही, मी आहे की नाही। माधवने फोनवरून तिची थरथर ओळखली। दीदी, तुझं हसणं, बोलणं किती लोकांना जगायला ऊर्जा देतं माहितीये। तू शांत होऊ नकोस, तुझा आवाज हरवू देऊ नकोस। मुक्ताच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्या शब्दांनी थोडे थांबले। एका रात्री मुक्ता जेवण टेबलावर ठेवून थांबली। जयदीप उशिरा आला। त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता। चल, आज आपण दोघे सोबत जेवण करू, ती म्हणते। भूक नाहीये, एवढंच म्हणून तो आत गेला। ती त्या प्लेटकडे पाहत बसली। भूक तिलाही नव्हती, पण जेवण केवळ शरीरासाठी नव्हतं। ती वाट पाहत होती की तो बसेल, काही बोलेल, तिला सांगेल, मुक्ता, मी तुझ्या सोबत आहे। पण हे वाक्य गेल्या कित्येक महिन्यात तिच्या कानावरच नव्हतं। दिवस सरकत होते, संवाद नाही, हसू नाही, सहवास नाही, केवळ एकत्र राहण्याचं नाट्य। मुक्ता दिवसभर घरात काम करत होती, सासूबाईंच्या टोमण्यांचा सामना करत होती, आणि रात्री एकटी झोपायची। कधी कधी तिला वाटायचं, घरात एक भिंत आहे ज्याच्या दोन्ही बाजूंना ती आणि जयदीप राहतात, पण कोणतीही खिडकी नाही, दरवाजा नाही, आणि आवाज पोहोचत नाही। एक भिंत जी दोघांनीच उभी केली होती,
मुक्ता स्वतःलाच विचार करत होती. फक्त तो दोषी आहे का, की मीही काही केले का? मी हसणं थांबवलं, बोलणं थांबवलं. पण का? कारण मला वाटलं माझं काही ऐकलंच जात नाही. तिला जाणवायला लागलं होतं नातं कोसळतंय. ते एकाच व्यक्तीमुळे नाही. थोडं त्याचं दुरावणं, थोडं आपलं गप्प राहणं, थोडा अहंकार, थोड्या अपुऱ्या अपेक्षांचा गुंता, आणि ते बिघडायला लागलं. एक दिवस सुनंदा देवीचा पारा चढलेला होता. कारण मुक्ता कामाच्या व्यापात कपडे इस्त्री करायला विसरली होती. तुझं लक्ष आहे का काही घरात? फक्त तुझ्या मनाचं सत्ताकारण चाललेत. असंच करशील तर परत माहेरी जा, त्या ओरडल्या. मुक्ता स्तब्ध झाली. तो क्षण तिच्या आत काहीतरी मोडून टाकणारा होता. तिच्या नजरेतून अभिमान नव्हे तर दुःख वाहत होतं. त्या रात्री तिने जयदीपशी बोलायचं ठरवलं. जयदीप, मला तुझ्याशी बोलायचं आहे. थकलोय मी, उद्या बोलूया, असं म्हणून तो अंथरुणावर झोपून गेला. मुक्ता उभीच राहिली. तिच्या हातात चहा होता आणि मनात एक गोंधळलेला प्रश्न. हे नातं मीच जपते, पण दुसरं टोक धरून आहे का कोणी? मुक्ता खोलीत गेली. तिने एक डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली. आज खूप दिवसांनी स्वतःशीच बोलते. मी चुकले का, की मी हरवले? पण एक गोष्ट ठरवली आहे, मी बोलणार आहे. शेवटचा एक प्रयत्न करणार आहे. कारण अजूनही या नात्याच्या राखेत कुठेतरी जळत असलेली जिवंत उष्णता आहे. पाऊस आता मंद झाला होता, पण तिच्या मनात आता एक वादळ तयार होत होतं. हे नातं वाचवायचंय, पण दोघांनी. गेल्या अनेक दिवसापासून मनात साठून राहिलेला गुंता आज फाटका होण्याच्या तयारीत होता. मुक्ता पहाटेपासूनच बेचैन होती. आज ती ठरवून उठली होती. आज ती बोलणार होती. काहीही झालं तरी ती तिच्या भावना, तिची तगमग, तिचं दुःख जयदीपसमोर उघडपणे मांडणार होती. उरलेलं नातं वाचवण्याचा हा शेवटचा प्रयत्न होता. सकाळच्या गार वाऱ्याने खिडकीला हलकेच ढकललं. मुक्ता उठली. पायाखालचा थंडसर फरशीचा स्पर्श अंगावर शहारा आणणारा होता. पण तिच्या मनात चाललेला गोंधळ त्याहून अधिक थरारक होता. किचनमध्ये गेल्यावर ती नेहमीसारखी आदरातिथ्याने सासूबाईंसाठी चहा करायला लागली. आवाज न करता सावध पावलांनी काम करत होती. केवळ एका गोष्टीची वाट पाहत होती, जयदीप उठावा आणि तो काही न बोलता ऑफिसला निघून जाऊ नये. त्या दिवशी ती त्याला थांबवणार होती. जयदीपने आंघोळ करून कपडे बदलले. शांत चेहरा, शांत चाल, पण त्या शांततेखाली काय उसळत होतं ते तोच जाणे. मुक्ताने त्याच्यासमोर नाश्ता ठेवला. बटाट्याचा पराठा आणि दही. पूर्वी त्याला फार आवडायचा. ती थोडं हसून म्हणाली, आठवतंय, हे तुझा आवडता नाश्ता होता. जयदीपने फक्त हलकी मान डोलावली. काही बोलला नाही. पुन्हा तो लॅपटॉप उघडणार होता. तेवढ्यात मुक्ता म्हणाली, आज जरा वेळ आहे का तुझ्याकडे? त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. नजरेत थोडी गोंधळलेली अपेक्षा होती. ऑफिसला उशीर होतोय, नंतर बोलू, तो म्हणाला. मुक्ताच्या मनात काहीतरी गडगडून कोसळलं. थांब, फक्त एकदा ऐक जयदीप, प्लीज, फक्त 5 मिनिटं. आज ऑफिसपेक्षा हे महत्त्वाचं आहे. तिचा आवाज थरथरत होता. जयदीप स्तब्ध झाला. त्याने लॅपटॉप बंद केला, टेबलवर ठेवला आणि हाताचं घड्याळ पाहिलं. बोल. मुक्ता बसली. तिचा सगळा आत्मविश्वास डळमळत होता. पण तिने स्वतःला सावरलं आणि बोलू लागली. आपण दोघं एकत्र राहतो, पण खरं सांगू का, असं वाटतं आपण दोघं 2 वेगळ्या जगात आहोत. मी काहीही बोलते तर तुझं हं किंवा हो एवढंच उत्तर. तू एकेकाळी माझ्या डोळ्यात बघून बोलायचास. आजकाल माझ्या अस्तित्वाकडेच पाहत नाहीस. जेवण करताना, सोबत झोपताना, बाहेर जाताना कुठेही मी तुझ्यासोबत नाही असं मला वाटायला लागलंय का? काय बदललंय? मी काय चुकले का, की मीच आता तुझ्या आयुष्यातली गरज राहिले नाही? जयदीप
ऐकत राहिला. काहीच प्रतिक्रिया नव्हती. मी तुझ्याशी भांडण नको म्हणून शांत राहिले, पण मी आतून कोसळत होते. तुझ्या आईच्या टोमण्यांना उत्तर देणं मला येतं, पण मी उत्तर नाही दिलं, कारण तू माझ्या पाठीशी उभा राहशील अशी माझी आशा होती. पण त्या जागेवर एक शांत, गप्प आणि थकलेला नवरा उभा होता. तुला फक्त एवढंच विचारायचं आहे, हे नातं तुला हवं आहे की नाही? मी अजूनही जपते, पण दुसरं टोक जर हातातून सुटलं असेल तर मी एकटी काय धरू? ती बोलून थांबली. हृदयाची धडधड त्याच्या उत्तरासाठी वाढली होती. जयदीपचं उत्तर थंड, शांतता. खूप वेळ तो काहीच बोलला नाही. मग म्हणाला, मुक्ता, मला खूप गोष्टी जड झाल्या आहेत. ऑफिसमध्ये कामाचा ताण, आईची सततची कुरकुर, घरातला गोंधळ. माझ्याही मनात शांतता उरलेली नाही. मी कुणाशीच संवाद साधायला कंटाळलोय आणि तुझंही बोलणं, भावनिक होणं, ते मला थकवायला लागलं आहे. माफ कर, पण मला थोडा वेळ एकटा राहायचा आहे, विचार करायचा आहे. हे ऐकताच मुक्ता थिजली. तिचा सगळा संवाद समजावणं प्रयत्न एका वाक्याने तोडलं गेलं होतं. मला एकटा राहायचं आहे. इतक्यात सुनंदा देवींनी हाक मारली. मुक्ता, डबा तयार झाला का जयदीपचा? मुक्ता उठली. डोळ्यात अश्रू लपवत डबा नेऊन दिला. जयदीपने तो घेतला आणि बाहेर पडला. मागे वळून बघणंही झालं नाही. ती उभी राहिली. दरवाजा बंद झाला. घर पुन्हा शांत झालं. ती त्याच खुर्चीत बसली होती. थोडा वेळ एकटक समोर बघत राहिली. मनात विचारांचं तांडव चाललं होतं. त्याने स्पष्ट नकार दिला नाही, पण मला साथही दिली नाही. काय समजायचं यातून? नातं वाचवण्यासाठी फक्त माझाच प्रयत्न पुरेल का? त्याच दिवशी दुपारी माधवचा फोन आला. दीदी, कशी आहेस? ती एकदम भरून आली. मी बोलले रे, पण त्याचं उत्तर थंड होतं. म्हणजे नकारही नाही आणि साथही नाही. माधव शांत झाला. हेच तर सर्वात धोकादायक असतं दीदी, जेव्हा नातं मोडत नाही पण टिकतही नाही. मुक्ता विचारात पडली. मग मी काय करू? त्याला वेळ दे, पण स्वतःला हरवू नको. तू जे बोललीस ते अत्यंत योग्य होतं. आता त्या शांततेत थोडा वेळ त्यालाही विचार करू दे. तू मात्र थांबू नको. तू तुझं जीवन सुरू ठेव. त्याच्या परतीच्या निर्णयाची वाट बघ, पण स्वतःला विसरून नाही. मुक्ताने त्या दिवशी आपली डायरी उघडली. मी बोलले पहिल्यांदा, मन मोकळं केलं. त्याने ऐकलं, पण उमगलं का माहिती नाही. आता थांबून राहायचं नाही. मी माझं अस्तित्व पुन्हा उभं करणार आहे. नातं टिकावं ही इच्छा आहे, पण त्यासाठी मी हरवली जाऊ नये. तिने दुसऱ्या दिवशी घरातलं सगळं काम वेळेवर केलं. सासूबाईंच्या तक्रारींना हसून सामोरी गेली. दुपारी तिने एक ऑनलाईन क्राफ्ट्स कोर्स सुरू केला, जी गोष्ट तिने आधीपासून करायची इच्छा होती. 2 दिवस झाले. जयदीप काही बोलला नाही. परत ऑफिस, घर, शांतता. पण तिसऱ्या दिवशी एक अनपेक्षित गोष्ट घडली. त्याने रात्री जेवताना विचारलं, ते तुझं क्राफ्ट कोर्स कुठून जॉईन केलास? मुक्ताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काहीही बोलली नाही. फक्त एक छोटंसं हसू चेहऱ्यावर आलं. कदाचित काहीतरी हल्लं होतं. ते तुझं क्राफ्ट कोर्स कुठून जॉईन केलास? एका साध्या प्रश्नाने मुक्ताच्या अंतर्मनात एक आशेचा किरण उजळून गेला. जयदीप महिन्याभराने काहीतरी विचारत होता तिच्या संदर्भात. ती स्तब्ध झाली. शब्द अडकले, पण मन हलक्या हसऱ्या स्वरात उत्तर दिलं. ऑनलाईन एका संस्थेचा 8 आठवड्याचा कोर्स आहे. मी आधीपासूनच विचार करत होते. जयदीपने मान डोलावली. बरं केलंस. आणखी काही नाही, पण मुक्तासाठी हा एक पाऊल होता. तिने तो क्षण वाऱ्यासारखा जाऊ न देता आपल्या मनात साठवून ठेवला. त्या रात्री जयदीप झोपायला गेला, पण झोप काही लागत नव्हती. सांजवेळी मुक्ताचं जे शांत हळवं हसू त्याच्या नजरेसमोरून जात नव्हतं. तो स्वतःशीच विचार करतो. ती जे बोलली
ते खरंच इतकं खोल आहे का की माझाच अहंकार आडवा आला? मी स्वतःच्या थकव्यात इतका गुरफटलो की तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या मनात कुठेतरी अपराधाची पळवाट तयार होत होती, पण त्याला शब्दांचा आकार अजून देत म्हणाला, मी माझ्या कामात व्यस्त राहिलो, तिला एकटं पाडलं, पण आता मी तिची साथ सोडणार नाही. मी तिच्यासोबत वेळ घालवणार. मुक्ताने स्वतःला थांबवणं सोडलं होतं. ती दररोज सकाळी उठून किचनमध्ये काम आवरत होती आणि मग आपली नोटबुक्स, कागद, रंगसाहित्य घेऊन बसायची. हळूहळू तिच्या मनात निर्माण झालेल्या दुःखाच्या राखेतून नवचैतन्याची पालवी फुटत होती. सासूबाई तिला पाहत म्हणायच्या, आता कला शिकायचं सुचतंय. घरात लक्ष नाही, बाहेर लक्ष. ती हसायची. उत्तर न देता आपलं काम करत राहायची. ती आता सासूबाईंच्या वाक्यांना शांततेने भिडायची, कारण तिच्या आत आत्मभान तयार झालं होतं. एक दिवस जयदीप ऑफिसमधून घरी लवकर आला. मुक्ता नुकतीच झाडू लावून बसली होती. त्याचं लक्ष तिच्या डाव्या हाताच्या बोटावर गेलं. थोडं खरचटलेलं होतं. रक्त येत होतं. अगं काय झालं? तो पटकन पुढे आला. ती थोडी गोंधळी. काही नाही, आर्टवर्क करताना कात्री लागली थोडीशी. त्याने चटकन फर्स्ट एड बॉक्स आणला. हळुवारपणे तिचं बोट पुसलं, औषध लावलं आणि बँडेज केलं. ते करताना एक लांब विसरलेला स्पर्श पुन्हा जागा झाला. मुक्ता काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक अनोळखी साक्षात्कार होता. हा तोच जयदीप आहे का, जो हल्ली माझ्या अस्तित्वाचं भानही ठेवत नव्हता? त्या रात्री त्याने एक जुना फोटो बाहेर काढला, त्याच्या लग्नातला. त्या फोटोमधल्या मुक्ताच्या चेहऱ्यावर ती उत्साही, आशावादी ऊर्जा होती, जी हल्ली फक्त अर्धवट भासते. त्याला आठवलं, आपण दोघं किती स्वप्न पाहिली होती. ती घर सजवायचं बोलायची. मी तिला जग फिरवायचं वचन दिलं होतं, आणि आज तिला एक साधा प्रश्न विचारणंही अवघड झालं. तो खोलवर विचारात गेला. त्याच्या स्वतःच्या शांततेत त्याने जणू मुक्ताच्या मौनातील वेदना जाणू पाहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जयदीपने खिडकीपाशी उभ्या असलेल्या मुक्ताजवळ जाऊन विचारलं, तुला काही वेळ आहे का? बोलायचं आहे. ती थोडी दचकली. त्याच्या चेहऱ्यावर ओलसर शांतता होती. मुक्ता, तुझं बोलणं त्या दिवशी ऐकलं मी. खरंच ऐकलं आणि विचारही केला. ती गप्प राहिली. त्याला पुढे बोलू देत. माझं चुकत होतं. मी कामाच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या अडचणीत इतका गुरफटलो की तू जवळ आहेस हेही विसरून गेलो. तुझी तगमग मी दुर्लक्षित केली. तू बोललीस आणि मला माझंच प्रतिबिंब दिसलं. माफ करशील का मला? मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते ऐकल्या जाण्याचे होते. त्या दिवशी दोघं खूप दिवसांनी एका कपात चहा घेत बसले. खिडकीतून वारा येत होता. जयदीप म्हणाला, आपण खूप गृहीत धरतो एकमेकांना, पण नातं झाडासारखं आहे ना. ते जिवंत ठेवायचं असेल तर रोज पाणी द्यावं लागतं. मुक्ता म्हणाली, आणि संवाद तेच पाणी आहे. दोघं हसले. बऱ्याच काळाने सुनंदादेवी हॉलमध्ये आल्या. दोघं एकत्र बसलेले पाहून काहीसं आश्चर्याने म्हणाल्या, काय झालं आज इतकं एकत्र गप्पा? जुना जयदीप परत आलाय का काय? जयदीप हसला. मुक्ताचं म्हणणं ऐकलं आणि जाणवलं तिच्या गप्पांमधून मी काय काय चुकवत होतो. सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांना पहिल्यांदा जाणवलं, ही बाई काही फक्त सहन करणारी सून राहिलेली नाही. ती आता स्वतःसाठी उभी आहे, पण सन्मानाने. त्या रात्री जयदीपने स्वतःहून डायनिंग टेबलावर ताट वाढलं. मुक्तासाठी पाणी आणलं. ती म्हणाली, हे तुझं काम नव्हतं ना? तो हसून म्हणाला, नातं टिकवणं ही दोघांची जबाबदारी असते. मी माझा वाटा विसरलो होतो. आता लक्षात आलं. ती एकटक त्याच्याकडे पाहत राहिली. आजचा जयदीप वेगळा होता. तिला ऐकणारा, तिला समजून घेणारा आणि आपलं नातं पुन्हा जपणारा. या गुलाबजामची चव फारच छान आली आहे.
जयदीपने जेवताना मुक्ताकडे पाहून म्हटलं आणि एक खूप साधंसं वाक्य त्या घरात आनंदाच्या वाऱ्यासारखं फिरून गेलं. मुक्ता थोडं हसली. डोळ्यात थोडी चमक होती. तिचं बोलणं ऐकून घेतलं जात होतं. हे तिच्या नात्याला नवसंजीवनी देणारं होतं. गेल्या 2 आठवड्यात खूप बदल घडला होता. जयदीप तिच्याशी मोकळं बोलायला लागला होता. रात्री एकत्र जेवणं, सकाळी चहावर हलक्या फुलक्या गप्पा, कधी अचानक मी तुला ऑफिसहून आल्यावर बाहेर घेऊन जाईल अशी मेसेज येणारी सुरुवात. सगळं काही जणू हळूहळू पूर्वपदावर येत होतं. पण सगळं काही खरंच पूर्वीसारखं होत होतं का? सासूबाई सुनंदादेवी बाहेरून गप्प असल्या तरी आतून काहीतरी उकळत होतं. ती सून होती गप्प, ते बरं होतं. आता तिच्यामुळे माझ्या पोराने मला दुर्लक्षित करायचं, तिच्यासाठी गुलाबजामचं कौतुक आणि माझं काम विसरायचं. त्यांच्या मनात एक सूक्ष्म राग तयार होत होता, जी त्याही न सांगता त्यांचं वागणं थोडं थोडं बदलत होता. त्या सतत अशा शब्दात टोमणे मारायच्या. आता आम्ही सुनेकडून शिकायचं राहिलंय वाटतं. मुलाला काय करायचं आहे हे आता कोणीतरी नवखीच ठरवतंय. जयदीप पूर्वी याकडे दुर्लक्ष करत असे, पण आता त्याला वाटायला लागलं, माझं नातं जपत असताना आईला दुखावतोय का? की आता आईचं नियंत्रण कमी होणं तिला रुचत नाहीये? मुक्ता हे सगळं लक्षात घेत होती. तिला हेही कळत होतं की जयदीप आता तिच्या बाजूने उभा आहे, पण त्यांच्या मनात एक अपराधबोध तयार होतोय की आईला दुर्लक्षित करतोय. ती आपल्या मैत्रिणीशी प्राजक्ताशी फोनवर बोलली. प्राजक्ता, एक गोष्ट कळत नाही. सासूबाईंना मी काहीही केलं तरी त्यांना काहीही पटत नाही. आता जेव्हा मी स्वतःसाठी उभी राहते तेव्हा त्यांना वाटतं मी त्यांचा मुलगा हिसकावते. मी काय एवढं चुकीचं आहे का? मीही एक माणूस आहे हे सांगणं. प्राजक्ताचं उत्तर साधं होतं, नाही. पण जुन्या पिढीच्या स्त्रियांनी आपलं आयुष्य सहन आणि समर्पण ह्यातच घालवलंय. त्यांना आता तुमचं स्वतःचं आयुष्य ही संकल्पनाच परकी वाटते. मुक्ताचा वाढदिवस जवळ आला होता. ती फार काही अपेक्षा करत नव्हती, पण जयदीपने त्या दिवशी ऑफिसहून थेट घरी न येता तिला कॉल केला. तू तयार हो, आपण बाहेर जेवायला जाऊ. आईला मी सांगितलंय, आज आपल्यासाठी वेळ हवा. मुक्ता गोंधळी. सुखद धक्का होता. ती तयार झाली. साध्या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये, मोकळ्या केसांमध्ये. आरशात स्वतःकडे बघताना तिला जाणवलं, खूप दिवसांनी ती आपल्यासाठी सजली होती. रेस्टॉरंटमध्ये दोघं शांतपणे जेवत होते. जेवण संपल्यावर जयदीपने हातात ती छोटीशी गिफ्ट दिली. हे काय? मुक्ताने विचारलं. पुस्तक, तुझ्या आवडीनुसार. तू आहेस म्हणून घर आहे. असं कधीही बोललो नाही मी, पण आज सांगतो. तिच्या डोळ्यात पाणी आलं. जयदीप म्हणाला, मुक्ता, एक कबुली आहे. तू न बोलली असतीस तर कदाचित मी आयुष्यभर असाच मुक्या नात्यात राहत गेलो असतो. तू माझ्या मौनाचा आरसा बनलीस आणि ते माझ्या डोळ्यापुढे उघडलंय. मुक्ता काहीच बोलली नाही, पण तिच्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी पुन्हा टोमणा टाकला. तुम्ही बाईसाहेबांना घेऊन बाहेर जाऊ शकता, पण घरातल्या औषधाच्या वेळा विसरता. काल माझं डोकं दुखत होतं. जयदीप काही बोलला नाही. मुक्ता पुढे आली आणि म्हणाली, आई, तुमचं औषध मी ठेवलं होतं वेळेवर, तुम्ही घेतलं नाही. सासूबाई गप्प झाल्या. त्या जरा चपापल्या. आज प्रथमच मुक्ताने स्पष्ट सन्मानाने उत्तर दिलं होतं, ना कठोर ना गयावया. त्या रात्री जयदीप खूप शांत होता. मुक्ता विचारत होती, आई दुखावली गेली असावी का? थोडा वेळ शांतता होती. मग तो म्हणाला, कधी कधी वाटतं मी 2 तीरांमध्ये सापडलोय. एक तीर आईचा, दुसरा तुझा. पण आता समजायला लागलंय की तीरं वेगळी नसतात. साथ हवी असते, संवाद हवा असतो, विश्वास हवा असतो. मुक्ता त्याच्याजवळ आली. तू समजतोस, हेच पुरेसं आहे. तुझ्या पाठीशी आहे मी, पण त्याच वेळी आईला सोडायचं नाही, हेही मला ठाऊक आहे.
आपण दोघांनी मिळून त्यांच्याशी बोलूया. दुसऱ्या दिवशी दोघं सासूबाईंसमोर बसले. जयदीप म्हणाला, आई, मुक्ता ही फक्त माझी बायको नाही, ती या घराचा गाभा आहे. तिला दुखावणं म्हणजे मला दुखावणं. तुमच्या आणि तिच्यात काही अडचण असेल तर बोलून घेऊ, पण आता आपलं घर गप्प राहून तुटण्याच्या मार्गावर नाही. सुनंदादेवी काही वेळ गप्प राहिल्या. त्यानंतर म्हणाल्या, माझा मुलगा आता माझ्यापेक्षा सुनेला जवळ करतोय असं वाटलं म्हणून टोमणे आले. पण तू सांगतोस तसं मुक्ता घरातला आधार आहे, हेही कबूल. त्या शब्दांनी मुक्ताच्या मनात एक दडलेला ओलावा वाहायला लागला. त्या रात्री जयदीपने मुक्ताला एक कागद दिला. हे काय? मी आपली पहिली फोटोग्राफ असलेली डायरी शोधली आणि तुझ्या बोलण्याच्या दिवसाचा एक लेख लिहिला. त्या एका संध्याकाळी तू बोललीस आणि मी ऐकायला शिकलो. मुक्ता थबकली. तिला हे वाटलं नव्हतं, पण हेच नातं होतं, एकमेकांच्या उणीवा समजून घेणारं, वेळीच संवाद करणं शिकणारं. तिने हातातलं पुस्तक बंद केलं. घरात अंधार होता, पण त्यांच्यात प्रकाश भरून राहिला होता. त्या एका संध्याकाळी तू बोललीस आणि मी ऐकायला शिकलो. जयदीपने मुक्ताला लिहिलेला तो कागद तिच्या मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवला गेला होता. त्या वाक्यात तिच्या संघर्षाची कबुली होती. एक हळूहळू पुन्हा जुळणारं नातं आणि प्रेमाचा, सन्मानाचा, नव्याने निर्माण होणारा सूर. घरात आता दिवस मोकळा वाटायचा. सकाळी मुक्ता चहा करताना हलक्या आवाजात गाणे गुणगुणायची. जयदीप चहाचा कप घेऊन हसत म्हणायचा, आज गाणंही आहे. ती त्याच्याकडे डोळे बारीक करत म्हणायची, तुझं लक्ष आहे ना, हेच विशेष आहे. सासूबाई आता शांत होत्या. पूर्वीसारखे टोमणे नव्हते. तरीही त्यांच्या मनात एक प्रकारचा संकोच होता. त्यांचं वर्चस्व संपत चालल्याची जाणीव. पण त्याच वेळी घरातल्या एकतेची गोडीही त्यांना जाणवू लागली होती. सासूबाईंची तब्येत ढासळते. एका दुपारी अचानक सुनंदादेवीची तब्येत बिघडली. चक्कर येऊन त्या पडल्या. मुक्ता घरातच होती. ती तडक धावली. त्यांना सावरलं. डॉक्टरांना बोलवलं. औषधं दिली. पाण्याचा कप दिला. डॉक्टर म्हणाले, ट्रेस, थोडी अँझायटी आहे. काही दिवस विश्रांती गरजेची आहे. जयदीप घरी आला. मुक्ताने सगळं व्यवस्थित सांभाळलेलं होतं. जयदीप आईच्या पायाजवळ बसून विचारलं, आई, कसं वाटतंय? तेव्हा पहिल्यांदा सुनंदादेवी म्हणाल्या, मुक्ता नसती तर माझं काही खरं नव्हतं रे. मुक्ता बाजूला उभी होती. आवाज ऐकून ती थबकली. डोळ्यात पाणी आलं. मुक्ता आता आईसाठी विशेष पदार्थ करायला लागली होती. सूप, डाळी, फळं. एकदा सासूबाईंनी विचारलं, तू एवढं करतेस माझ्यासाठी का गं? मी काही चांगलीच वागले नाही तुझ्याशी? मुक्ता फक्त हसली. आई, नातं हे कधी एकतर्फी नसतं. मी तुमची सून आहे, पण त्याही आधी हे घर माझेही आहे. माझंही मन आहे, भावना आहेत. आणि जसे तुम्ही जयदीपवर हक्क दाखवता, तसेच मीही त्यांच्यावर माझं प्रेम जपते. सासूबाईंनी तिचा हात हातात घेतला. माझ्या आयुष्यातली ही शिकवण थोडी उशिरा आली, पण नशिबाने तुझ्यासारखी सून मिळाली. त्या काळात मुक्ताने तिचा क्राफ्ट कोर्स पूर्ण केला. तिला संस्थेने एक छोटा प्रकल्प देऊ केला, घर बसल्या सजावटीच्या वस्तू तयार करणं. ती जयदीपशी बोलली, मी हे काम सुरू करू का? आठवड्याला 15-20 ऑर्डर असतील. जयदीप हसून म्हणाला, माझ्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर गोष्टी तू तुझ्या हाताने घडवल्यास. आता इतरांच्या घरातही तुझी कला पोहोचली पाहिजे. त्या शब्दांनी मुक्ताला आतून बळ मिळालं. तिने एक कोपरा सजवला तिच्या कामासाठी. एका भिंतीवर एक फ्रेम टाकली. स्वतःचं अस्तित्व गमावल्याशिवाय दुसऱ्याला समजून घेता येत नाही. एका शनिवारचा दिवस मुक्ताने पारंपरिक पद्धतीचा जेवणाचा बेत केला. पुरी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, वरण. ती म्हणाली, आज सगळे एकत्र जेवूया, गप्पा मारत. सासूबाई म्हणाल्या, हे सगळं खूप दिवसांनी घरात झालंय. आधी अशा जेवणात मी एकटी असायचे. सगळ्यांना मोबाईल, लॅपटॉप.
जयदीप त्यांच्याकडे बघून म्हणाला, आई, सगळं तुझ्या मुळातल्या संस्काराचं बीज आहे, पण त्याला फुलं आलीत मुक्तामुळे. त्या एका वाक्यात सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. प्राजक्ताने मुक्ताची मैत्रीण घरात भेट द्यायचं ठरवलं. ती आली तेव्हा घरात सगळं जणू शांत आणि प्रसन्न वातावरणात होतं. प्राजक्ता म्हणाली, हे सगळं पाहून खूप छान वाटतंय. तू एकटीने सुरुवात केलीस आणि आता तुझ्या भोवती संपूर्ण कुटुंब उभं आहे. सासूबाईंनी पुढे येऊन म्हणाल्या, सून असली तरी घराचा आत्मा असते. मुक्ता माझ्यासाठी सून नव्हे, दुसरी मुलगी आहे. प्राजक्ताने टाळी दिली. वा, हे वाक्य तर मी माझ्या हस्तकलेच्या फ्रेमवर कोरणार आहे. संध्याकाळी दोघं घराच्या अंगणात बसले होते. पक्ष्यांचे आवाज, मंद वारा आणि दोघांची शांत उपस्थिती. जयदीप म्हणाला, आपण परत त्या पहिल्या दिवसांकडे गेलो असतो. तुझं बोलणं, माझं मौन आणि आता हे सगळं. मुक्ता त्याच्याकडे पाहत म्हणाली, का रे दुरावा झाला? त्याचं खरं उत्तर तू दिलंस. कसं? त्याने विचारलं. कारण तू ऐकलंस. शांत राहणं सोपं असतं, पण ऐकून उत्तर देणं कठीण. तू ते केलंस. जयदीपने तिचा हात हातात घेतला. तू बोललीस म्हणून मी बदललो. त्या रात्री मुक्ताला तिच्या बंगल्याच्या कोपऱ्यात एक लिफाफा मिळाला. जयदीपने लिहिलं होतं, माझ्या मनात खूप वेळा विचार येत होता, आपल्यात दुरावा कसा आला? उत्तर साधं आहे. संवाद हरवला होता. तुझ्या बोलण्याने तो परत आला. मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण ते दाखवायचं विसरलो होतो. आता दररोज दाखवणार आहे. कृतीतून, संवादातून आणि प्रत्येक चहा प्यायल्यानंतरच्या तुझ्या हास्यातून. मुक्ता हसली. ती चिठ्ठी आपल्या हस्तकलेच्या फ्रेमखाली ठेवली. त्या दिवशी ती डायरीत लिहित होती, का रे दुरावा? कारण दोघं एकत्र राहूनही एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत. पण एक दिवस एक धाडस करतो, बोलतो, विचारतो, समजून घेतो आणि तेव्हाच नातं पुन्हा फुलायला लागतं. मी बोलले, त्यानं ऐकलं आणि मग का रे दुरावा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कारण आता तो प्रश्नच उरला नाही आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.